नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम। सध्या मराठी इंडस्ट्रीतना अनेक कलाकार वेगवेगळ्या बिझनेस करत आहेत आणि तुम्हा सगळ्यांना त्याचं तर कौतुक आहे। पण आता अशातच एका अभिनेत्रीने आयुष्यात पुढचं पाऊल टाकते असं म्हणत पुढचं पाऊल सध्या सुरू केलंय। सो हे कोणी केलंय हे तुम्हाला अंदाज आला असेल, कारण थोडंफार तरी ह्याची चर्चा होती। ते केले तर ऋतुजाने। ऋतुजा, कशी आहेस? उत्तम आणि थोडीशी नर्वस। येस, पण सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, कारण की खूप मोठं एक पाहिलेलं तू स्वप्न ते आता पूर्ण करते। सो कसं वाटतंय सध्या? आम्ही सगळ्यांनी मिळून हे स्वप्न पाहिलंय, बाबा, मी, माझी बहीण आणि आई आणि आमचे जीव। तर आमचं ठरलं होतं की काही ना काहीतरी मिळून करायचं आणि प्रत्येक क्षेत्रात यावं असं खूप इच्छा होती सगळ्यांची आधीपासून। त्यामुळे ठरवलं की रेस्टॉरंट उघडावं आणि महाराष्ट्रीयन थाळी ही आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे फिश, चिकन, मटन, व्हेज आणि असं सगळं थाळी आणि नॉर्थ इंडियन फूड असं सगळंच असणार आहे। तर आय होप तुम्हा सगळ्यांना ते आवडेल आणि नक्की मरोळ अंधेरी ईस्टला मखवाना रोडला हे रेस्टॉरंट आहे, तर नक्की 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 आहे। येस, सो आता आपण तिचं हॉटेल नेमकं कसं आणि कुठे आहे ते आपण पाहूयात। सो आता जसं ऋतुजाने सांगितलं की सगळ्यांनी मिळून पाहिलेले हे स्वप्न आता ते पूर्ण करतात। सो आता त्याच सगळ्यांना विचारूया की खरं आई बाबांना विचारेल सुरुवातीला की कसं वाटतंय की आज पोरींनी एक स्वप्न पाहिलेलं आणि ते सगळं त्यांनी साकार केलं। खरंच अभिमान वाटतोय, कारण का त्या मुली जरी असल्या त्या मुलासारखेच आहे, रायगड मिलिटरीमध्ये घडलेल्या आहेत आणि त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकली ती परिपूर्ण करतात। आता बघा ना, घरचं तिचं ठाण्याचं घर तिने स्वतः इंटिरियर केलं। आता इथे पुढचं पाऊलचं रेस्टॉरंट अप्रतिम इंटिरियर केलं। मी आर्किटेक्ट आहे, पण माझा इंटरफिअर घेतला नाही, विचारायचे पण त्यांचा निर्णय तेच करायचे आणि खरंच मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने त्यांनी अप्रतिम केलेलं आहे, म्हणून अभिमान आहे आणि पुढचं पाऊल दमदार पडेल। येस, नक्कीच। पण मला एक सांग, या सगळ्यांची साथ किती गरजेची होती तुला हे सगळं स्वप्न साकार करताना? नक्कीच असते, कारण भक्कम पाठिंबा असलं की आपण कसं उडायला मोकळे असतो, कारण माहिती असतं की खाली घरटा आहे, कधी परत जाऊच शकतो। त्यामुळे भीती वाटत नाही झेप घ्यायची आणि झेप घेताना माझी बहीण कायम माझ्या साथीला असतेच आणि आई बाबा तर ऑब्व्हियसली असतातच आणि फायनान्शियल सपोर्ट जो काही असेल तो बाबांचा कायम राहिलेला आहे आणि तो विश्वास आमच्यावर कायम दाखवतात। त्यामुळे ती जबाबदारी ठेवून आम्ही दोघीही हे पुढचं पाऊल उचलतोय आणि आय होप तुम्हा सगळ्यांना इथे येऊन तुमचं आत्मा, पोट सगळं तृप्त होईल। येस, नक्कीच। पण मला एक सांग की पुढचं पाऊल, आपण पुढचं पाऊल असं अनेकदा म्हणत असतो, पण पुढचं पाऊल हे जेव्हा नाव ठरत होतं तेव्हा किती नावं आधी निघाली आहेत आणि कसं ठरलं हे एकंदरीत? ॲक्च्युली आम्ही 15-20 नावं तरी काढली असेल आणि आमचं असं होतं की कदाचित आपण श्लोकच्या अकॉर्डिंग घेऊ किंवा काही संस्कृत असेल किंवा ज्याच्यामध्ये ऐकतानाच एक वेगळेपणा असेल, एक युनिकनेस असायला हवा। आणि आमच्या मित्राने बबनने असं त्याच्या मनात असलं एक नाव सुचवलं, पुढचं पाऊल, आणि आम्हाला सगळ्यांना ते इतकं आवडलं की आम्ही बोललो नाही हेच फायनल पाहिजे। म्हणजे हे एकच असं नाव होतं ज्याच्यावर सगळ्यांचं एकमत झाले, बाकी सगळ्यांचे डिफरन्सेस होते की नको, हे नको, हे नको, ते नको। सो आणि प्रत्येकजण आपापलं नाव कसं चांगलं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो, पण पुढचं पाऊल हे नाव जेव्हा समोर आलं तेव्हा आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि ते आमच्या कोणातल्याला ते सुचलं नव्हतं। पण मला आईंना विचारायचं, आल्यापासून आम्ही त्यांची धडपड बघतोय, सगळं नेटकं आहे की नाही हे सगळं सुरू आहे। आज मुलींचं हे हॉटेल ओपन होतं, एकंदरीत काय भावना आहेत सध्या आता आईच्या मनात? अत्यंत अगदी अभिमानाचा क्षण आहे आणि अगदी ऊर भरून आलाय, कारण ह्या दोघीजणी लहानपणापासून की इतक्या एकमेकींना सपोर्ट करतात। एकीचं स्वप्न दुसरीने उतरून धरायचं, दुसरीचं स्वप्न दुसरीने उतरून धरायचं, एकमेकींच्या इतकं सहवासात ते चांगले असतात ना। आमच्यापेक्षा या दोघी एकत्र असले की आम्हाला अजिबात काळजी करावीशी वाटत नाही। आणखी बाबा असले तर पाठीशी मग काहीच नाही, मी फक्त माझा सपोर्ट असतो, मॉरल सपोर्ट माझा असतो। येस, पण आता या दोघींना सल्ला द्यायचा असेल या बिझनेससाठी तर काय दिलाय आई बाबांनी असेल? मला काय वाटतं माहिती आहे, माझ्याकडे ना बॅलन्स दोघांकडनं आलं आहे। म्हणजे प्रॅक्टिकल, कमर्शियल ह्या सगळ्या गोष्टी मला बाबा देतात आणि ज्या बौद्धिक आणि आत्मिक आणि स्पिरिच्युअल गोष्टी असतात ते आई देते। तर मला लाईफमध्ये पूर्ण बॅलन्स आहे, थिअरी, प्रॅक्टिकल सगळं नॉलेज आहे आणि भौतिक गोष्टी आणि आत्मिक गोष्टी या दोन्हींचं बॅलन्स जेव्हा असतो कुठलंही काम करताना तेव्हा आपण ते खूप मनापासून करतो आणि ते पूर्णत्वाला नेतो। आईची काळजी घेण्याची आणि
सगळं नीट ठेवण्याची ही जी धडपड असते ती लहानपणापासून आम्ही पाहिलेली आहे, ती दोघींमध्ये आहे. आणि त्यामुळे हॉस्पिटॅलिटीसाठी ते सगळ्यात महत्त्वाचं असतं, आदरातिथ्य करणं, काळजी घेणं आणि लोकांना काय हवं आहे ते पुरवणं. आणि बाबांकडनं मॅनेजमेंट कशी करायची, फायनान्स कसा सांभाळायचा, पैसे कसे गुंतवायचे, कसे वाढवायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या असतात कुठलाही बिझनेस करण्यासाठी, तर तेही बाबांकडनं मिळाले. ते दोघांकडनं जे जे लहानपणापासून शिकलंय पाहिलंय त्यात आम्ही इथे वापरणार आहोत. येस, पण मला सांगा, जेव्हा मुली दोघी असं म्हणतात की आम्हाला बिझनेस करायचा आहे आणि पुढचा बिझनेस करायचा आहे, तेव्हा आई बाबा म्हणून तुमच्या दोघांच्या मनात काय पहिले थॉट्स येतात ना, की अरे आता मुली कशा करतील आणि कसं नाही? सो कसं होतं ते सगळं? आम्हाला कॉन्फिडन्स होता, कारण का 5वीलाच त्यांनी प्रूव्ह केलं होतं. पुढचं पाऊल ते 5वीलाच दिसलं होतं. आणि 5वीला कला क्षेत्रात तर ते दोघंही शिखरावर आहे. आणि ती पण अनुजा पण कला क्षेत्रात आहे. ती वेगवेगळ्या कला क्षेत्रात ॲनिमेटर आहे, त्याच्यात पण तिने प्रगती केलेली आहे. तेव्हाच त्यांचे गुण दिसले, त्यांचं पुढचं पाऊल त्याच वेळेला दिसलं. म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला 8-10 महिन्यापूर्वी, आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि करा, आम्ही आहोत तुमच्यापासून. वा. दोघींचं ज्यावेळेला स्वप्न एखादं त्यांनी सांगितलं की ते लगेचच प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड बाबांची असते आणि माझा सपोर्ट असतं. मी त्या मॉरली त्यांना सांगत असते की काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. पण त्याच्यामुळे एक आहे की त्या अगदी इतक्या धाडसानं, प्रत्येक वेळी धाडसाने चॅलेंज घेतात आणि ते पूर्ण करतात. आणि त्याच्यामुळे ते चॅलेंजर मला खूप आवडतं, त्यांच्यामधला हा धाडसी गुण. आणि मी त्याला नेहमी सपोर्ट करते. आणि त्या अशाच पुढे जातील, मला माहिती आहे. पुढचं पाऊल आणि पुढचं पाऊल दोन्ही एकत्र त्यांचं पडतं आहे. आणि त्याच्या शुभेच्छा आहेत माझ्या खूप त्यांना. हो, पण हा प्रश्न जेव्हा मी विचारला तेव्हा तुझे एक्सप्रेशन वेगळे होते, काहीतरी सांगायचं होतं. मला हे सांगायचं आहे की जेव्हा फूडबद्दल आपण म्हणालो, माझ्या वडिलांना ॲक्च्युली पहिल्यापासून करायचं होतं. ते 1.5 वर्ष होते की बाबा की करूया, काहीतरी करूया. आणि मग ज्यावेळेस मी म्हटलं की नाही, मी जॉब सोडते आणि मी ह्याच्यामध्ये पूर्णपणे सपोर्ट करेन आणि मी हे पूर्ण करेन आपलं स्वप्न फॅमिलीचं, मग तेव्हा ते बोलले की हां तू कर, मला माहिती आहे तू करशील. आणि मग दॅट वॉज लाईक अ थिंग की ॲक्च्युली जो कॉन्फिडन्स येतो हा ॲक्च्युली आई वडिलांकडून येतो. आम्हाला धाडस का होतं, कारण की हे इतके सपोर्टिव्ह आहेत ह्या गोष्टीसाठी. येस, नक्कीच. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. सो मला असं वाटतं की आता एक हॉटेलची टूर आम्हाला घडूनच दिली पाहिजे. सो अनुजाचा नवरा जावई तो आमच्या मुलासारखाच आहे, हर हुन्नरी, म्हणजे कमी तिथे तो, म्हणजे आम्ही कमी पडलो तरी तो असतो आणि अनुजाच्या मागे तो खंबीरपणे उभा आहे. त्याचं हे प्रत्येक. सुस्वागतम. येस, थँक्यू. पण मला एक सांग, मी हा थॉट येणं की आपण बिझनेस सुरू करूया कला क्षेत्रात असताना, हा कधी आला किंवा कसा सुरुवात झाली या सगळ्याला? नाही, त्याची सुरुवात खरं तर मी नाही केली. ऑनेस्टली ही इच्छा बहिणीची आणि बाबांची होती आणि त्यांच्या डोक्यात हे रेंगाळत गेले अनेक वर्ष. आणि मग मी म्हटलं की मला पण आवड डेव्हलप झाली आणि मग मलाही एक पुढचं पाऊल टाकायचं होतं आयुष्यात कलाक्षेत्राच्या व्यतिरिक्त. तर आम्ही ठरवलं की चला आपण सगळ्यांनी मिळून करूया. आधी ठरवत होतं ते पार्टनरशिप करूया किंवा असं करूया, तसं करूया, फ्रँचायझी घेऊया किंवा असं. पण नंतर ठरवलं की आता एकत्रच उतरत होतं, आपलं काहीतरी करूया, युनिक काहीतरी करूया. त्यामुळे पुढचं पाऊल. मस्त. सो हे तुझं पुढचं पाऊल आहे. सो आम्हाला थोडं इंटेरियर बद्दल, सगळ्यांनी आल्या आल्या पाहिलं की समोरची जी भिंत आहे ना ती खूप छान डेकोरेटिव्ह केली आहे तू. त्यावर ना छोट्या छोट्या म्हणी आहे, आधी पोटोबा मग विटोबा आणि अशा खूप आहेत त्याच्यात. मला असं वाटतं कुठलीही जागा घेतो तेव्हा आपलं काहीतरी एलिमेंट त्या जागेत असावं. त्यामुळे आम्हाला ग्रॅफिटी वॉल खूप सगळ्यांना आवडीची आहे. त्यामुळे त्यातनं आर्टिस्ट एक आहे आम्हाला नितेश नावाचा, तर त्याने खूप सुंदर पेंट केली आहे ती वॉल. आणि त्यात माझी इच्छा होती की मराठमोळं पण असलं पाहिजे. त्यामुळे मग थाळी घेऊन कोणी उभं आहे, कोणी खेकडे मासे पकडले आहेत, मरोळ एरियात रेस्टॉरंट आहे हे, त्यामुळे मरोळ अंधेरीच्या गोष्टी ग्लिम्सेस आहेत आणि म्हणी आहेत त्याच्यात ज्याला मराठी टच देण्याचा प्रयत्न. सो म्हणी वापरल्या. मला वाटतं हे काउंटर आहे, जेव्हा ऋतुजा फ्री असेल तेव्हा तुम्हाला इथेच आता भेटणार आहे. तिथे मिळेल की काय खाणार. वा. पण मला हे पण खूप आवडलं जेव्हा मी आल्यावर पाहिलं, जे आपण लहानपणी म्हणजे असं लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं तसलं. सो
काय सांगशील, हे काहीतरी खास होतं मला तुझ्यासाठी? असं वाटतं की जेवण हा एक संस्कार आहे आणि लहानपणापासून आपण त्या संस्कारात वाढलेलो आहोत आणि इथे ना मिक्स क्राऊड आहे. तर महाराष्ट्रीयन तर आहेच, पण इतर ह्याचे पण आहेत. तर त्यामुळे त्यांना आपला हा संस्कार कळावा, त्यांच्यापर्यंत पोहोचावा असं मला वाटतं. आणि जेवणाच्या आधी श्लोक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या पॉझिटिव्ह एनर्जीज, पॉझिटिव्ह वाईब्स त्या जेवणाला लागतात आणि मग ते आपल्याला जास्त फळतं आणि काय म्हणतात आपलं छान संगोपन करतं असं मला वाटतं. त्यामुळे श्लोक. वा, पण मला सांग काय काय स्पेशल डिश इथे असणार आहे? मी आल्यावर मेनू कार्ड बघितला, मला रेट्स खूप रिझनेबल वाटले आणि खूप छान आहे ते आणि खूप वेगवेगळ्या डिशेस होत्या. सो इथे स्पेशल डिश कोणती असणार? स्पेशल डिश आम्ही लवकरच काही ना काहीतरी इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या जम बसतोय, त्यामुळे आम्ही ज्या लोकांना आवडीच्या आहेत, जसं फिश थाळी असेल, मग सुरमई थाळी, पापलेट थाळी, बांगडा थाळी, तिसरा थाळी, क्रॅब मसाला आणि महाराष्ट्रीयन जे मालवणी पद्धतीचं जे आहे ते सगळंच इथे थाळ्या मिळणार आहेत. मग फिश, चिकन, मटण आणि व्हेजसुद्धा. आणि नॉर्थ इंडियन फूड पण आहे, कारण ते सगळ्यांना आवडतंच. बटर चिकन म्हणा, कबाब म्हणा आणि तंदुरी चिकन म्हणा, तर ते सगळं सुद्धा आहे. पण सगळ्यांना सांगेल की ऋतुजा खूप चांगलं नॉनव्हेज फूड बनवते, व्हेज पण बनवत असेल, पण मी हे ऐकलंय नेहमी. सो आता आपल्याला कधी बोलवते काय माहिती, काय इथेच यावं लागेल. इथेच मी एकदा बनवून खाऊ घालणार. येस. सो थोडंफार तू आम्हाला इंटरव्ह्यूबद्दल आणखी काय सांगशील की इथे सिटिंग बसायच्या एरियाज आहे ते खूप, मला असं वाटतं खूप कम्फर्टेबल आणि अशा तू केल्यात. सो डिझाईन करताना काय विचार केलेले? सोपं साधं घरचं आणि जवळचं आणि खरं वाटेल असं केलंय. लवाजमा आणि शोषा आणि असं आमचे स्वभाव नसल्यामुळे आम्हाला त्यात पडायचं नव्हतं. आणि मला असं वाटतं जेवताना फूड हे सगळ्यात म्हणजे अन्न सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याच्यात क्वालिटी असणं गरजेचं आहे आणि त्याला पोषक असं छानसं पॉझिटिव्ह वातावरण ते देण्याचा प्रयत्न केला. पण आता या क्षेत्रात वावरताना काय वाटतं की एखादा बिझनेस साईड असावाच असं अनेक जण म्हणतात. सो असावंच, कारण काय होतं माहिती आहे, कधी कधी ना मग कमर्शियल गोष्टींसाठी आपली कला सॅक्रिफाईस करावी लागते कुठेतरी, कारण शेवटी त्यावर पोट असतं. आणि जर आपली कला सॅक्रिफाईस करायची नसेल किंवा कधी कधी असं होतं की आत्ता एवढ्या महिन्याचे पैसे हवे, त्यामुळे मग एखादं प्रोडक्ट घ्यावं लागतं, प्रोजेक्ट करावं लागतं. सो ते न करता ह्या सगळ्या गोष्टी असल्या की कसं एक बेसिक इन्कम आपलं रेडी राहतं. आणि ह्यातही म्हणा तसं रिस्क आहेच, तर ती रिस्क घ्यायला आम्ही तयार आहोत. सो आय होप ती आम्ही पूर्ण करू शकू आणि तुम्ही तुमच्या कृपेने हॉटेल चालेल आणि तुम्ही नक्की या ह्या रेस्टॉरंटला आस्वाद घ्यायला. आणि ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे फूडचं पाव. येस. मला असं वाटतं आता तू एवढं सांगितलं तर एक ॲड्रेस सांगून टाक, कारण की अनेकदा असं होतं की सर्च मारतील आणि मिळणार नाही. मरोळ अंधेरी ईस्टला मखवाना रोडला हे रेस्टॉरंट आहे. नाव आहे फूडचं पाऊल आणि मरोळ मेट्रो स्टेशन आहे, तिथून अगदी 5व्या मिनिटाला आहे, त्यामुळे नक्की या. येस. सो आता आपण तिच्या किचनची एक टूर करूया, म्हणजेच तिच्या हॉटेलचं किचन काय आणि तिथे काय काय बनतं हे देखील तिला खूप गडबड आहे, कारण खूप लोक येणार आहेत, त्यामुळे खूप मेस आहे तिकडे. पण मी तुम्हाला एक क्विक हे देऊ शकते. येस. तर हे सगळे काम करतात जस्ट येस. आणि हे आमचे खूप छान शेफ आहेत, उत्तम कबाब आणि वगैरे वगैरे सगळं नॉर्थ इंडियन फूड त्यांच्या हातात आम्ही ठेवलंय आणि ते माइंड ब्लोईंग बनवतात. वा. सो आपण यांना डिस्टर्ब नको करूया, आपण बाहेर जाऊया पटापटा. सो इथे आल्यापासून जी आमची खूपच चांगली खातिरदारी करते. आणि आता मला हेच विचारायचं की जेव्हा या हॉटेलची चावी हातात आली किंवा ओपन केलंस तेव्हा पहिले थॉट काय होते तुझ्या डोक्यात? दडपण आलेलं की हे कसं होणार आहे, काय होणार आहे. पण माझी बहीण, मी आणि आम्ही सगळेच, शंतनू, मी, आई, बाबा, अनु, आम्ही सगळ्यांनीच एक ठरवलेलं की आता पाऊल टाकलेलं आहे तर हे फुल स्टेजमध्ये मस्त करायचं. सो जोशात आम्ही सगळं क्रिएट केलेलं आहे आणि मला खात्री आहे की हे आवडणार लोकांना इथलं, कारण आम्ही आधीपासूनच ठरवलेलं की खूप व्हरायटी न देता, म्हणजे क्वांटिटी न देता क्वालिटीवर आपण लक्ष देऊया. त्यामुळे उत्तम थाळी खायची असेल, उत्तम नॉर्थ इंडियन फूड खायचं असेल तर फूडचं पाऊलला नक्की भेट द्या. येस. सगळ्यात आधी कोणाला सांगितलं होतंस का जेव्हा सगळं ठरत होतं तेव्हा? माझे ना
काही मित्रमैत्रिणी आहेत जे माझ्या घरच्यांसारखे आहेत आहे, जे मी अनन्य नाटक केलं होतं त्यातले ते सगळे आहेत. सिद्धार्थ बोडके, अनघा, अतुल, त्यानंतर तितिक्षा तावडे, करण बेंद्रे, तर हे आणि निकिता, आमचा एक कोर ग्रुप आहे. सो ते माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे. तर मी त्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा शेअर केलं होतं की असं असं करते आणि ते खूप एक्सायटेड आहेत आणि मी एक्सायटेड आहे कारण आज ते येणार आहेत सगळे. तडपण जे आलंय आता, खूप अप्स अँड डाऊन्स आले असतील का याही क्षेत्रात येताना? एक असा डाऊनफॉल होता आणि त्याच्यावर मात करून तू इथे पोचली असं म्हणतो आता. मला असं वाटतं अप्स अँड डाऊन्स येतच असतात आणि मात आपण करतच असतो आणि मला असं वाटतं तेच लाईफ आहे. जेव्हा सगळं सुरळीत चालू असतं ते लाईफ आपण जगत नाही, तर ती प्रोसेस अनुभवणं गरजेचं असतं. तर अप्स अँड डाऊन्स मला खूप आवडतात, हे स्ट्रगल मला खूप आवडतं आणि मी खूप स्ट्रगल केले वगैरे असं म्हणण्यापेक्षा मी स्ट्रगल केलं आहे असं बोलायला मला खूप आवडतं. येस, आता इथे कोणाला बोलवण्याची इच्छा आहे तुला अशी की या माझा अत्यंत आवडता मनुष्य इथे आज आलेला आहे, सुबोध भावे, ज्याच्या हस्ते आज आपण उद्घाटन करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा मालिका करत होतो तेव्हा आम्ही अत्यंत आवडीचे पदार्थ मागवून खायचो, बनवून खायचो. मंजिरी ते त्याची बायको, ती आम्हाला काही काही बनवून पाठवायची. तर आमचं फूडशी खूप कनेक्शन आहे माझं सोबत दादाशी. त्यामुळे मला असं वाटलं की तोच योग्य व्यक्ती आहे या जागेचं उद्घाटन करण्यात. येस, पण आता मला असं वाटतं की इथेच थांबायची वेळ आली, कारण की तिला आता एक्साइटमेंट लेवल तिची खूप वाढली, कारण आजपासून हे सगळं सुरू होतंय. मला एक सांग फक्त, आता या खवय्यांना काय सांगायला आवडणार आहे तुला आता? की नक्की या आणि जेवणाचा आस्वाद घ्या, कारण खूप बोलायचं नाही आहे मला. तुम्ही इथे या, आपण इथे गप्पा मारू. येस, मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.